नमस्कार मित्रांनो मी आलो आहे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे मैदान होतं आहे पारंपरिक आणि मैदानाची आयोजन कमिटी आपल्याबरोबर आहे. तर विचारूया मैदान कसं होणार आहे, बक्षिसाची रूपरेषा कसं असणार आहे, पूर्ण नियोजन कमिटी आहे. कशाच्या निमित्तानं हे मैदान आयोजित करताय? श्री रामनवमी व श्री कलंदर बाबाच्या यात्रेच्या निमित्तानं किती वर्षाची परंपरा आहे या मैदानाला? या मैदानाला किंबहुना या ठिकाणी 2 ठिकाणी मैदान होतं. 40 वर्षापासूनची परंपरा आहे. 40 वर्षाची म्हणजे खूप जुनी परंपरा आहे आणि आपण पारंपरिक जी मैदान होते त्यातलंही मैदान आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बक्षिसाची रूपरेषा कशी राहणार आहे? बक्षिसाची रूपरेषा पहिलं बक्षीस 1,21,000, त्याच्यानंतरचं 1,00,000 रुपये, तिसरं बक्षीस 81,000, चौथं बक्षीस 61,000, पाचवं बक्षीस 51,000, सहावं बक्षीस 31,000, सातवं बक्षीस 21,000 आणि लास्टचं 11,000. आणि त्याच्यानंतर क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 2,000 रुपये आणि मेगा फायनलसाठी 1,000 रुपये असं बक्षिसाची रूपरेखा आहे. आणि प्रवेश फी ही 1,000 रुपये आहे. ह्या बक्षिसा व्यतिरिक्त काही बक्षीस आहेत का, ढाली चषक वगैरे काय? हां, ढाले आहेत. फायनलसाठी प्रत्येकी 2 ढालीचं बक्षीस आहे. क्वार्टरला मेगा फायनलला काय? क्वार्टरसाठी एका ढालीचं हे आहे. नाव नोंदणी कधीपासून चालू होणार आहे या मैदानाची? 25 तारखेपासून नावनोंदणी चालू होणार आणि 28 तारखेला संध्याकाळ 7-8 वाजेपर्यंत नोंदणी चालू असेल. संध्याकाळ 9ला लॉट काढले जातील. पारंपरिक मैदान आहे, मग सगळ्यात महत्त्वाचं बैलगाडीचे मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं ही फाटी कशी असणार आहे, फाटीची माहिती घेऊया. या ठिकाणी एक बैलगाडी मालक आहेत, यांच्या नजरेतून. नाव काय तुमचं? अर्जुन जालिंदर शिंदे. बरं, किती बैल आहेत? बैल आत्ता माझ्यापाशी 4 आहे. बरं, तुम्ही महाराष्ट्रभर आपली बैल घेऊन जात असाल, फाटीवर सगळं निर्भर असतं. फाटी सांगावायचं, बसून सांगा कशी फाटी आहे? फाटी मौजार फाटे, रान चांगलं व्यवस्थित आहे, खाडा नाही काय नाही, रान सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. बरं, लांबी किती आहे मैदानाची? लांबी 900 फूट लांबी आहे. बरं, आणि रुंदी? रुंदी आतल्या 14 फूट रुंदी आहे. बरं, पुढं थांबायची जागा आहे का? पुढं जागा ढेकभर मैदान आहे, खाली मैदान आहे, गाड्या उभा राहायला काय टेन्शन नाही. आसपास काही अपघातग्रस्त विहीर स्थिती? बिहीर काही येत असलं काय नाही, रस्ता बिस्ता काय सुद्धा नाही. आणि आजूबाजूने झाडं आहे, ती जनावर बांधायला ह्याला सगळी सावली आहे. आता काय काय प्रश्न आहेत विचारूया. आता जसं आपण म्हटलं की पारंपरिक मैदान आहे, पण मैदान पाहिलं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर उन्हाळ्याचे दिवस असलं की पाणी असेल, चाऱ्याची सोय महत्त्वाची आहे. तर ती असणार आहे का पूर्ण आयोजन कमिटीकडून, यात्रा कमिटीकडून? यात्रा कमिटीकडून संपूर्ण पाणी पुरवठ्याची आणि वैद्यकीय सगळी सेवा पुरवण्यात येणार आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे सगळी सेवा पुरवण्यात येणार आहे. आता एक महत्त्वाचा घटक असतो की काय, व्यावसायिक खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्यासाठी जागा राखीव करून व्यवस्थित त्याची लेवल करून ठेवलेली आहे. नियम कसे असणार हे मैदानाचे? अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच हे सगळं चालणार आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आता तुम्हाला प्रश्न विचारतं, इथं बैलांची लेंगरेगाव बैलांसाठी प्रसिद्ध आहे, खूप बैल आहेत. तर आता आसपासच्या प्रदेशातली, आसपासच्या गावातील लोक बघा येतात, प्रेक्षकांचं नियोजन, कारण कडेच्या गाडीला तो त्रास होतो, तर कसं केलं आहे ते बॅरिकेड्स वगैरे काय? दोन्ही साईडला आपण बॅरिकेड लावलेला आहे. किती फूट? 700 फूट. 700 फूट बॅरिकेड दोन्ही साईड लावलेला आहे. बरं, कारण प्रेक्षकाचं नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. स्पेशली बैलगाड्यांची मालकांची अशी तक्रार असते की कडेच्या गाडीला तो त्रास होतो. नाही, दोन्ही साईडला बॅरिकेड असल्यामुळे कुठल्याही गाडीला त्रास होणार नाही. आता मैदान होते 29 तारखेला. जाता जाता काय सांगाल दादा? येत्या 29 तारखेला रामनवमी आणि पीर कलंदर बाबा यांच्या यात्रेनिमित्त होणार मैदान हे पारंपरिक मैदान असून समस्त बैल शौकीन असतील, मालक असतील, यांनी या शर्यतीचा लाभ घ्यावा आणि आमच्या गावचं एक मानाचं स्थान, म्हणजे मानाची जी शर्यत आहे त्याच्यात मानाचं स्थान मिळवावं अशी आमची इच्छा आहे. तसंच आमचं बैलगाडा संघटनेला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला एकच सांगणं आहे की आमचं हे पारंपरिक 40 वर्षाचं मैदान आहे. आमच्या लेंगरे ग्रामस्थ असतील, लेंगरे यात्रा कमिटी असेल किंवा येणारे शौकीन, बैलगाडी शौकीन असतील, तर यांची सगळ्यांची एकच मागणी आहे की आमच्या गावाला एक
महाराष्ट्र केसरीचा किताब द्यावा आणि आमच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र किताबाचा मान देऊन बैलगाडीनं पण आपलं मोठं पण दावावं एवढीच आमच्या ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही एक मागणी करतो की आणि तसंच बैलगाडीवाल्यांनी सुद्धा वेळेत येऊन वेळेत गाड्या नोंदवून आमच्या यात्रेची शोभा वाढवावी एवढंच सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, जसं सांगितलं ह्यांनी की मैदान पारंपरिक आहे, 40 वर्ष परंपरा असणारं मैदान आहे. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी यावं आणि या मैदानाची शोभा वाढवावी. मैदान होते 29 तारखेला लेंगरेमध्ये. मैदानाचं लोकेशन कमेंट सेक्शनला मी आत्ता पोस्ट करतो आहे, तिथं जाऊन या तुम्ही आणि भेटूया आपण मैदान दिवशी. धन्यवाद.